शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक मोटरसाठी आपण कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तो व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला MyDBTची साईट ही ओपन करून घ्यायची आहे. तर फ्रंट पेज आपल्यासोबत ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा शेतकरी ID तो टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला तुमचा ID माहीत नसेल तर खाली लाल अक्षरामध्ये दिलं आहे, तिथं तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचा शेतकरी ID हा डाउनलोड करू शकता. तर चला तर मग मी या ठिकाणी माझा शेतकरी ID हा टाकून घेतो आहे. तर माझा शेतकरी ID हा टाकून झालेला आहे. त्यानंतर मी OTP पाठवा या बटनावर क्लिक करतो आहे. तर OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर OTP हा तुमचा रजिस्टर शेतकरी IDला असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. तर माझा OTP हा या ठिकाणी रिसीव्ह झालेला आहे. तर मी माझा OTP टाकून घेतो आहे. माझा OTP हा टाकून झालेला आहे. तर मी OTP तपासा या बटनावर क्लिक करणार आहे. OTP तपासा या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमच्यासमोर MyDBTची जी मेन पेज आहे ते ओपन होणार आहे. तर या ठिकाणी बघा माझं मेन पेज आहे ते ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा की तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रोफाईल विचारली जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल जी आहे ती 100% पूर्ण पाहिजे. माझी जी 100% पूर्ण आहे. तर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर खाली स्क्रोल करा. त्या ठिकाणी तुमची कास्ट आणि हँडिकॅप त्या दोन ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि तुमची प्रोफाईल 100% पूर्ण होऊन जाईल. तर या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचे तर घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. डाव्या साईडला तुम्ही ऑप्शन दिलेला आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण प्रकारचे अर्ज हे आपल्याला या मेन साईडमध्ये आपल्याला दिसतील. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला सर्व प्रकारचे जे अर्ज आहेत ते शेतकरी स्तरावरच्या स्कीम आहेत त्या सर्व आपल्याला दिसत आहेत. तर आपल्याला निवडायची सिंचन साधने व सुविधा, कारण की आपण मोटारीसाठी अर्ज करतो आहे तर आपल्याला निवडायची सिंचन साधने व सुविधा बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्यासमोर मेन पेज जे आहे ते ओपन होणार. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव, तुमचं शेतकरी ID, गट नंबर आणि गाव हे ऑटोमॅटिक आपल्याला फिल झालेलं दिसेल. तर हे आपल्याला भरायची गरज नाही. तर पुढे आपण फॉर्म भरूया. तर या 3 गोष्टी आपल्याला पूर्णपणे भरलेल्या आहेत. या ठिकाणी मुख्य घटक आपल्याला निवडायचे आहे सिंचन साधने आणि सुविधा. त्यानंतर बाब या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे इंजिन आणि पंप सेट आणि इंजिन मोटार. त्यानंतर गट क्रमांक आपला ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर उपघटक निवडायचे आहे आपल्याला. तर उपघटकामध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे ऑप्शन आहेत. त्या ठिकाणी बघा इलेक्ट्रिक पंप सेटसाठी रिमोट मोटर ऑपरेटर, त्यानंतर इलेक्ट्रिक सिंचन पंप 10 HP पर्यंत 4 स्टार रेट असलेला ISI, त्यानंतर डिझेल इलेक्ट्रिक ट्रॅक्टर PTO संचलित पोर्टेबल सिंचन पंप 15 HP पर्यंत किमान 4 स्टार असलेले रेट असलेला ISI कंपनीचा, त्यानंतर डिझेल सिंचन 10 HP पर्यंत पंप किमान 4 स्टार असलेल्या ISI कंपनीचा. तर या ठिकाणी तुम्हाला 4-5 ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो पंप सेट पाहिजे असेल त्याला तुम्ही अर्ज हा करू शकता. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. तुम्हाला जो पंप सेट आवडेल तो तुमच्या पद्धतीने निवडून घ्यायचा आहे. तर मी ह्या ठिकाणी माझा पंप सेट जो निवडला आहे मी डिझेल सिंचन 10 HP पर्यंत पंप किमान 4 स्टार रेट असलेला आणि BE सह. तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक कंपनीचा पंप सेट दिलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार निवडून घ्या. त्यानंतर खाली बघा संमतीपत्र आहे, तिथं आपल्याला चेकबॉक्समध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे, तिथं टिक करायची आणि जतन करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर या ठिकाणी तुम्ही बघाल की आपला अर्ज हा सबमिट झालेला असेल. तर माझा अर्ज जो आहे तो सबमिट झालेला आहे. त्यानंतर आपण अर्ज सबमिट केल्यानंतर नो बटनावर आपल्याला क्लिक करायचे आणि आपण होम पेजला परत येणार आहोत. तर होम पेजला आल्यानंतर बघा अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक केलेलं आहे. तर खाली बघा आपल्याला आपण जेवढे अर्ज केले आहेत MyDBT साईडला तर तेवढे अर्ज आपल्याला दिसतील. तर माझी नेट थोडं स्लो चालू आहे तर लोड घेत आहे. तर या ठिकाणी साईड ओपन झालेली आहे. तर यानंतर बघा पहा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता
की मी जो अर्ज केला आहे तो आलेला आहे. आपण आपल्या पसंतीच्या बाबी निवडल्यास तर जमा करायचं आणखी काही बाबी म्हणजे तुम्हाला जर अर्ज एडिट करायचा असेल तो पण आपण करू शकतो. तर आपल्याला अर्ज एडिट नाही करायचा आहे. त्यानंतर खाली बघा आपल्याला हे हमीपत्र योजनेअंतर्गत ज्या बाबी आपली निवड होईल त्या योजनेच्या अटी शर्ती लागू होतील. तर या हमीपत्राला चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुमचं पेमेंट तुम्ही पहिल्यांदा अर्ज भरत असाल तर तुम्हाला 23 रुपयाचं पेमेंट लागेल. माझं 2-3दा पेमेंट झालेलं आहे तर माझा अर्ज हा सक्सेसफुल झालेला आहे. तर मला पेमेंट करायची गरज नाही. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.